दर्यापूर तालुक्यातील मृत खातेदारांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विविध कालावधीत अधिकारी अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते। यासाठी दर्यापूर तालुक्यात जिवंत सातबारा ही मोहीम राबवली जात आहे। 843 शेतकरी मृत आढळून आले आहेत। अंजन सिंगी येथे स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अमरावती जिल्ह्यात मे महिन्याच्या उकाड्यात गारवा आणण्यासाठी अवकाळी पावसाने बुधवारी रात्री मात्र थैमान घातले। विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने तब्बल 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। या पावसाने उन्हाळी पिकाचे नुकसान झाले, घरांची औषधा पडझड झाली। सुदैवाने जीवितहानीची नोंद झालेली नाही। अमरावती जिल्ह्यात दिवसा गरफडी करणारे चोर पती पत्नीसह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले। त्यातील चोर दाम्पत्याला वर्धा जिल्ह्यातील फुलगाव येथील बस स्टँडहून अटक करण्यात आली। 21 मे रोजी ही कारवाई करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ठाण्याच्या हद्दीतून एका 16 वर्षे 8 महिने वयाच्या मुलीस पळून नेण्यात आले। ही मुलगी बहीण भाऊ व वडिलांसह एका शिवारात राहत होती। तिला संशयित राजा कासदेकर यांनी पळून नेल्याची तक्रार नोंदवली गेली। अमरावती जिल्ह्यात आंब्याच्या कॅरेटमध्ये हात का टाकला असं म्हणत शेख शहबाज याला मारहाण करण्यात आली। जीव मारण्याची धमकी देण्यात आली। चिंचोली गवडी येथे 20 मे रोजी हा प्रकार घडला। या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी सिद्धार्थ वानखडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। अमरावती जिल्ह्यात भारत फायनान्स लिमिटेडचे फील्ड असिस्टंट मॅनेजर सत्यम सोनवणे यांच्याकडील 2,08,860 रुपये हिसकावण्यात आले। पथरोट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसापूर येथील एका आश्रमशाळेजवळ 21 मे रोजी दुपारी ही घटना घडली। अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील राजू बाजार रोडवरील रेल्वे गेटजवळ एका 26 वर्षीय महिलेस कुऱ्हाडीने वार करण्यात आले तथा तिच्या आईस थापड्या बुक्क्याने मारहाण करण्यात आली। 21 मे रोजी ही घटना घडली। या प्रकरणी वरुड पोलिसांनी तिच्या पतीसह सासरा व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला। अमरावती जिल्ह्यात सासराच्या मंडळीने वांज म्हणून हिळवल्याने एका विवाहितेने उंदीर मारण्याचे औषध घेऊन जीवन यात्रा संपवली। ज्योती अमल बावणे असे मृत विवाहितेचे नाव आहे। अमरावती जिल्ह्यात गावागावातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यातील 841 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात तपासणी संचद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी केली जात आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात 10वी व 12वी परीक्षेचा टप्पा महत्त्वाचा असतो, परंतु यामध्ये अपयश आल्यावर अनेक विद्यार्थी खचून जातात आणि यातूनच ते टोकाचे पाऊल उचलताना दिसून येतात। परंतु 10वी 12वी हा शैक्षणिक वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असला तरी कमी गुण मिळाले किंवा नापास झाले तर सर्वस्व गमावले असे मात्र अजिबात नाही। दामणगाव रेल्वे येथे ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचे कौतुक व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुवारी भारतीय सेना सन्मान समितीच्या वतीने दामणगावात तिरंगा रॅली काढण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील वाहनधारकांना सध्या सीएनजी इंधन भरण्यासाठी दीर्घ प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे। अमरावती शहरासह जिल्ह्यात असलेल्या सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे। काही पंपावर तर वाहन चालकांना 2-2 तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे। दर्यापूर शहरातील बसस्थानकाच्या काही अंतरावर मुख्य रहदारीच्या रस्त्यावर एका युवकाने 8 दिवसापूर्वी उद्भवलेल्या क्षुल्लक वादातून युवकाला गंभीर मारहाण केल्याची घटना 18 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली। राज्य शासनाने नवीन वाळू निर्गतीत धोरण जाहीर केले। सध्या स्थितीत जिल्ह्यात 23 वाळू गटांचे प्रस्ताव पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी पाठवले आहेत। अशातच आता मे महिना संपत आला, परंतु यावर अद्यापही तोडगा निघाला नाही। परिणामी 33 वाळू गटांचे निलाव रखडून पडले आहेत। त्यामुळे स्वतःची वाळूही मिळत नसल्याची स्थिती आहे। अमरावती जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून 23 मे रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी बेळघाटातील दुर्गम भागातील तसेच पावसाळ्यामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात मुक्कामी जाणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा रस्त्यावर कुठल्याच प्रकारच्या वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते, परंतु शहरात अमरावती परतवाडा इंदूर या आंतरराज्य महामार्गावर रेती गिट्टीचे ढिगारे चक्क टाकून ठेवले आहेत। याला वाहतुकीला अडथळा असे म्हणायचे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे।